आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली। यामध्ये महत्त्वाचं जे शेतकऱ्याचं पीक कर्ज आहे, या पीक कर्जाबद्दलची कॅबिनेट सब कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जे 2,31,000 शेतकरी ज्यांचे ॲग्री स्टॅक नसल्यामुळं कर्ज माफी होणार नाही ही भीती होती, ती भीती आता संपली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ॲग्री स्टॅक नसेलही तरी कर्जमाफी देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला। त्यामुळं एक 2,31,000 जे शेतकरी होते त्याच्याबद्दलचा एक निर्णय झाला। शेतकरी कर्जमाफीमध्ये ज्या अलग अलग विधानसभा सदस्याकडनं या ठिकाणी मंत्र्याकडनं मागण्या आल्या होत्या त्याही त्या ठिकाणी मंजूर झाल्या आणि त्यामुळे शेतकरी कर्जमाफी ही जी आहे, अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी याच्याबद्दलच्या सुधारणा आज त्या ठिकाणी बऱ्यापैकी करण्यात आल्या। सोबतच या राज्यातला जे मदत आणि पुनर्वसन विभागाचे जे पूरग्रस्त शेतकरी आहेत किंवा पूरग्रस्त नागरिक आहेत त्यांच्याबद्दल आढावा घेण्यात आला। येणारा पाऊस पाणी येणारा पीक पाण्याचा आढावा घेण्यात आला आणि यामध्ये ज्या ज्या काही बाबी या संदर्भात उद्भवलेल्या आहेत त्या संपूर्ण बाबींना निराकरण करण्याची सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी या मंत्रिमंडळ बैठकीत दिली। या ठिकाणी महसूल विभागाचा जर विचार केला तर 3 महत्त्वाचे निर्णय आज महसूल विभागाने घेतले आहे, जे माननीय मुख्यमंत्र्यांनी मंजूरी दिली आहे। एक, शेतकऱ्यांना शेतामध्ये जे काही लेवलिंग करावं लागतं शेताचं, त्या ठिकाणी माती मुरुम लागतो, त्या माती मुरुम लेवल करताना त्याच ठिकाणचा माती मुरुम लेवल करून त्या ठिकाणी करण्याकरता आधी त्यांना शेतकऱ्यांना त्रास व्हायचा। आता हा निर्णय घेण्यात आला की शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये त्यांच्या शेतीच्या वापराकरता जे काही माती मुरुम लागेल त्याला कुठलीही रॉयल्टी लागणार नाही, कोणीही शेतकऱ्यांच्या शेतात जाणार नाही। शेतकऱ्यांना पूर्ण त्यांची जमीन शेती पिकायोग्य करण्याची पूर्ण मुभा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा कोणी आता शेतामध्ये जाऊन त्यांचं काम थांबवणार नाही असाही निर्णय घेतला आला। आणि दुसरं, एखाद्या घराचं बांधकाम चालू असेल, एखाद्या इमारतीचं बांधकाम चालू असेल आणि इमारतीचं बांधकाम चालू असताना जर खोदकाम केलं आणि तेच मटेरियल त्या ठिकाणी वापरलं तर आधी त्या ठिकाणी आमचे लोक रॉयल्टी लावायचे। आता ज्या ठिकाणी मटेरियल खोदलं त्याच ठिकाणी पुन्हा वापरायचं असेल आता रॉयल्टी लागणार नाही, हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला। मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक होती, ती आयोजित केलेली होती आणि त्यामध्ये शेतकरी बांधवांचे अतिशय महत्त्वपूर्ण जे निर्णय होते ते घेण्यात आलेले होते। कर्जमाफीबद्दल शेतकरी बांधवांना विविध जे प्रश्न असतात ते सुद्धा यामध्ये होते आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्या यासुद्धा या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या होत्या। परंतु व्हिडिओ खूप मोठा होत होता त्यामुळे आपण काही पॉईंट स्किप केलेले आहेत, परंतु यामध्ये जे निर्णय आहेत ते महत्त्वपूर्ण निर्णय हे घेण्यात आलेले आहेत। जसं की तुमचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो की अजूनही रखडलेला आहे, त्याबाबत सुद्धा या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे। याला तत्वता मान्यता सुद्धा देण्यात आली आहे। याला लागणारी संपूर्ण जी तरतूद आहे ती विभागाकडे आधीच करून ठेवलेली आहे, फक्त काही दिवसांचा यामध्ये उशीर झालेला आहे। आपण बघू शकतो की कर्जमाफीची जी रक्कम होती ती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला देखील सुरुवात झाली, परंतु काही शेतकरी बांधवांनी KYC केली नव्हती तर काही शेतकरी बांधवांकडे ॲग्री स्टॅक कार्ड नव्हतं। या कारणांमुळे शेतकरी बांधवांची कर्जमाफी मिळायला सुद्धा उशीर झाला आणि कर्जमाफीचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरणाची प्रोसेस चालू असताना शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता द्यायला मात्र उशीर झालेला आहे। व लाडकी बहीण योजनेचा GR प्रसिद्ध झालेला आहे, परंतु लाडकी बहीण योजनेचे अजूनही पैसे जमा झाले नाही, त्याला देखील सुरुवात केली जाणार आहे। कर्जमाफीच्या याच कारणामुळे शेतकरी बांधवांचे जे नमोचा हप्ता आहे त्याला देखील उशीर झालेला आहे, परंतु आता कुठलाही हुशार होणार नाही, कारण त्याला लागणारी संपूर्ण तरतूद सुद्धा केलेली आहे आणि कर्जमाफीची पुढची जी यादी आहे ती सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली होती। जे शेतकरी बांधवांनी KYC केली आणि ज्या शेतकरी बांधवांचे आता ॲग्री स्टॅक कार्ड सुद्धा नाही आहे त्यांना सुद्धा आता योजनेचा लाभ मिळणार आहे, कारण ॲग्री स्टॅक ज्या शेतकरी बांधवांकडे होते त्यांना अजूनपर्यंत कर्जमाफीची रक्कम मिळत होती। परंतु जर आपण आकडा पाहिला तर बहुतांश शेतकरी असे आहेत की ज्यांनी अजूनही ॲग्री स्टॅक काढलेला नाही, म्हणून ते शेतकरी कर्जमाफीच्या योजनेतून वगळून जाऊ नये म्हणून ॲग्री स्टॅक कार्डची जी अट होती ती रद्द करण्यात आलेली आहे। तुम्ही ॲग्री स्टॅक काढायचे
परंतु सध्या तुमच्याकडे ॲग्री स्टॅग कार्ड नसेल तरीसुद्धा तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होणार आहे. तुमच्याकडे हे कार्ड असेल तर याला 7/12 जो असतो तुमचा लिंक असतो आणि 7/12 संपूर्ण माहिती ही त्या कार्डमध्ये ऑलरेडी दिलेली असते. म्हणजेच जेणेकरून तुम्हाला कुठलीही नवीन योजना असो ती तत्वतः तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. याला आधार कार्ड लिंकसुद्धा असतं, जेणेकरून तुम्ही जे डी-बी-टी केलेलं अकाउंट असतं थेट त्या खात्यामध्ये तुमचे जे पैसे आहेत ते वितरण करण्याला कुठलाही सरकारला प्रॉब्लेम येत नाही. यामुळे तुमच्याकडे ॲग्री स्टॅग कार्ड नसेल तर ते लवकरात लवकर तुम्ही काढून घ्या. जेणेकरून तुम्हाला पुढच्या जे नवीन योजना आहे, जे राज्य सरकार राबवणार आहे, त्या योजनेचा लाभ तुम्हाला त्या कार्डमार्फत भेटणार आहे. पण बघू शकता की आता एक नवीन कार्डसुद्धा जाहीर झालेलं आहे. महाआधार आय-डी. हे महाआधार आय-डी तुमच्या आधार कार्डला लिंक असेल, या कारणाने तुमच्या ज्या योजना असतील थेट तुम्हाला डी-बी-टीच्या ज्या संपूर्ण योजना आहे त्याला ते लिंक असेल, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळायला कुठलाही प्रॉब्लेम होत नाही. राज्य सरकारमार्फत नवीन योजनांचा जो शुभारंभ आहे तो या कार्ड अंतर्गत केला जाणार आहे. सध्या तुमच्याकडे ॲग्री स्टॅग कार्ड नसेल ते काढून घ्या, कारण ज्यांच्याकडे ॲग्री स्टॅग कार्ड आहे त्यांना नमोचा हप्ता आता मिळणार आहे. महाआधार आय-डी कार्डसुद्धा काढायचं आहे, परंतु त्यासाठी काही मुदत देण्यात आलेली आहे. त्यापर्यंत तुम्ही काढू शकता. कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही. तुम्ही अजूनही काढले नसेल तर ते सुद्धा तुम्ही काढून घ्या.